संचलित समृद्ध पापड, खरं म्हणजे मुरबाड हा पापड आणि मिरगुटींच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध असलेला तालुका, आणि त्यातही या उद्योगामध्ये माझ्या महिला उतराव्यात हा सगळ्यात आनंदाचा क्षण. आणि खरं म्हणजे आपले वाजे आणि परिवाराने एक वेगळी ही मोहीम हातामध्ये घेतली आणि या मोहीम मध्ये हजारो महिलांना रोजगार देण्याचा एक चांगली सुरुवात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होते. मला वाटतं गेले किती 5-7 वर्ष झाले, 10 वर्षामध्ये पदार्पण करून मला आजपर्यंत एकही शरद पाटील तक्रार अजून कुठल्या महिलेची आली नाही की आमचा हिशोब राहिलाय, आम्हाला काही सांगितलंय. आणि म्हणून आजच्या या युनिटचं मी मनापासून अभिनंदन करतो. उद्घाटन झालं असं प्रथम जाहीर करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदचे गटनेते उल्हासभाऊ बांगर, ज्यांनी या सगळ्याच कार्यक्रमांना नेहमीच आशीर्वाद दिलाय, ते आमचे दलाल, त्याचबरोबर खास करून आज वाड्यावरून आलेले मशालचे संपादक शरदजी पाटील, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री कंटेजी, राष्ट्रवादीचे युवा जिल्हा अध्यक्ष श्री इंदुराव, त्याचबरोबर पनवेल पेनवरून आलेले पाहुणे, आमचे आरपीआयचे अध्यक्ष दिनेशजी उघडा, किसन चौधरी, स्वरा चौधरी, सर्वच उपस्थित असलेले मान्यवर, आपण सर्व पत्रकार, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं महिलांच्या हाताला काम मिळावं हे स्वप्न सगळ्यांच्या मनात असते. बोलणं सोपं असतंय पण करत कोणी नाही. ज्या वेळेला ही सुरुवात करायची होती त्या टायमाला किसन चौधरी, माझे, मी आणि आमचे दलाल आम्ही एकत्र बसून वेगवेगळ्या काही युक्त्या शोधत होतो. हा फॉर्म्युला त्याने तयार केला आणि त्याची सुरुवात जी मुरबाड तालुक्यामधून झाली, त्याला विशेष असा प्रतिसाद मिळाला की याला मार्केटची कुठंच अडचण राहिली नाही. मी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला विचारत असतो त्यांना, त्यावेळेला ते सांगतात साहेब अजून माल पाहिजे आपल्याला. मार्केट ज्याच्या हातामध्ये आलं तो यशस्वी होतो, आणि तो यशस्वी होण्यासाठी या कंपनीने समृद्ध पापडनी एकदम चांगला टप्पा गाठलाय आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न केलाय. केवळ रोजगार नाही तर शिस्तबद्धपणे तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करता आणि त्या मेहनतीचा आपल्या परिवारासाठी त्याचा हातभार लागतो. हे सुद्धा तुमचं सुद्धा कौतुक आहे. वेगळ्या विचारातून आपण महिलांना जे घडवण्याचा प्रयत्न करतोय, एवढी मागणी यायला लागली. आता गावागावांच्यातून तुमच्यासारख्यांचे युनिट तयार व्हायला लागले आणि हे सगळे युनिट तयार झाले. एक दिवस हा ब्रँड लिज्जत पापडला मागे टाकून समृद्ध पापड म्हणून पुढे जाईल असा मला विश्वास आहे. हे घडतंय आणि त्याला अगदी म्हणजे क्वालिटीमध्ये, कारण मी माझ्या घरी सुद्धा आमच्या घरी पापड बनवत होते. जिथपासून हे पापडाची सुरुवात झाली माझ्या घरी सुद्धा हेच पापड आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारा, मी पापड खाणारा माणूस, पण ही क्वालिटी थोडा सुद्धा बदल केला नाही. मार्केटमध्ये कधी तक्रार नाही आणि हिशोबामध्ये तर सगळ्यात चोख. मी पहिलाच त्यांना शब्द दिला होता आणि सांगितलं होतं, महिलांचा ज्या वेळेला आपण एकत्रित करतो आपण विश्वास संपादन केला पाहिजे. विश्वास संपादन करून वाघेरी खरं म्हणजे मनापासून त्याचं काम केलं. प्रत्येक महिन्याला तुमचा हिशोब तुमच्या खात्यावर टाकण्याचा चांगला एक विचार त्यांनी आणला आणि तुम्हाला घडवलं. त्याबद्दल मी वाघे आणि त्यांच्या सगळ्याच मंडळीचा अभिनंदन पुन्हा करेल. या युनिटला मनापासून शुभेच्छा देईल. सध्या बाकीच्या विषयावर फार काय बोलता येणार नाही, आचारसंहिता आहे आणि म्हणून तुम्हाला मी जास्त काही त्याच्यात बोलणार नाही. पण या युनिटला खऱ्या अर्थाने दर्जा देण्यासाठी ज्या वेळेला निवडणूक होईल त्या निवडणुकीच्या नंतर आपण एकदा या संपूर्ण युनिटची राज्य सरकारला दखल घेण्यासाठी, आपण त्याला मानांकन मिळण्यासाठी सुद्धा आपण सुरुवात करू, जेणेकरून मार्केट चांगलं मिळालंय. मार्केटच्या माध्यमातून मानांकन जर मिळालं तर मला वाटतं सगळ्यात चांगलं हे युनिट तालुकाभर व्हावं अशी मी मनापासून अपेक्षा व्यक्त करीन.
आपल्या सगळ्यांना विनंती करेल की मी निवडणुकीत नसतो तर तुमच्याशी कधीतरी एकजूट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या पद्धतीने मी पुन्हा एकदा बोलेन आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढे घेण्याचा प्रयत्न करेन. तशा तुम्ही वाघेंच्या बरोबर आमच्या पण लाडक्या बहिणी झाल्या. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आणि तुम्हाला सगळ्यांना अनुदान मिळायला सुरुवात झाली. मी एकदा वाघेंना विचारलं की लाडक्या बहिणीची प्रतिक्रिया तुमच्या महिलांच्यात काय. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, साहेब आमच्या महिलांना त्याचा आनंद वाटला नाही, कारण त्यांना मेहनत करून पैसे कमवायची सवय लागलेली आहे आणि आम्हाला निश्चितपणे त्या लाडक्या बहिणीपेक्षा आमचं पापड महत्वाचे आहेत, त्याच्यामध्ये काय वाढ करता येते का ते तुम्ही आम्हाला द्या. या जर प्रतिक्रिया माझ्या महिलांच्या असतील तर कौतुक केलं पाहिजे. उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकताना हे एक चांगले विचार घेऊन चाललेले आहेत. मोफतचा नको, कष्टाचा आम्ही करू आणि कष्ट खऱ्या अर्थाने करण्यामध्ये तुम्ही कटिबद्ध झालात. मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देईल. लाडक्या बहिणीचे पैसे येतात, पुन्हा आता त्याला 2100 रुपये देण्याचा जाहीरनामा आलेला आहे. सरकार महायुतीचंच येते आणि निश्चितपणे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्या लाडक्या भावांना सुद्धा मिळणार आहे. आणि दुसरंही सांगेल, खरं म्हणजे त्र्यंबकला तुम्ही गेले होते का? किती बहुतेक गेले होते. 65,000 महिला श्रावण महिन्यामध्ये आपल्या मतदारसंघातून त्र्यंबकला गेल्या. एकाही महिलेला कुठं त्रास झाला नाही, कुठं खर्चटलं नाही. सकाळी जायच्या, रात्री यायच्या आणि त्र्यंबकच्या पोलीस खात्याने तुमची नोंद घेतली. एवढ्या गाड्या जात होत्या रोज 5-6 हजार महिला, कुठेही तक्रार आली नाही. गाडी बाजूला लागले, तुम्ही कुठेतरी आजूबाजूला अडचणी आणल्यात. श्रावण महिन्यामध्ये गर्दी असताना सुद्धा शिस्तबद्ध दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गाडीमध्ये जेवण करून बसत होत्या. एवढी शिस्तप्रियता तुमच्यामध्ये आल्यामुळं निश्चितपणे त्र्यंबकला सुद्धा या आपल्या यात्रेची एक चांगली नोंद झाली आणि तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रगतीच्या दिशेने गेलात. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देईल. आज खूप कार्यक्रम असल्यामुळे मी जास्त वेळ तुमच्याशी थांबणार नाही. मनापासून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करेल. परीक्षक आमच्या सगळ्यांना सांगेल की अजूनही वाढवण्यासाठी काही करायचं असेल तर यांची गाडी सुसाईड जाऊ द्या, रिव्हर्स येत असेल तर उटी आपण लावू. मग ती गाडी कुठं दिली पाहिजे. त्यामुळं रमेशला मनापासून शुभेच्छा देईल आणि निश्चितपणे चांगल्या विचारातून पुढे जावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.